मित्रांनो नमस्कार. मुंबईत मराठी माणसावर होत असलेला अन्याय आणि रबर यांचं एक साम्य आहे. रबर जसा ताणला जातो आणि तुटतो. आज मुंबईत मराठी माणसाची ती स्थिती आहे. अमराठी म्हणा किंवा गुजराती परप्रांतीय यांनी मराठी माणसावर एक प्रकारे वचक ठेवण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे आणि हळूहळू स्थिती अशी होणार की ती बिघडत जाणार. आपल्याला कोणत्याही समाजाबद्दल द्वेष नाही किंवा कोणत्याही समाजाबद्दल आपल्याला उलटसुलट बोलायचं नाही. मात्र एक मराठी म्हणून निश्चितपणे आपल्याला असं वाटतं की मराठी माणसावर अन्याय होता कामा नये. नमस्कार, मी अमित जोशी. आय लव्ह गोरेगाव बंदाई बिंदासाईच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय. मी गोरेगावच्या 3 घटना तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर तुमच्या साहजिकच लक्षात येईल की माझं आजचं जे आपण हेडिंग दिलेलं आहे की मांसाहारी आणि घरासाठी मराठी माणसाची होत असलेली नाकाबंदी. पहिली घटना, माझा एक मित्र 1 महिन्यापूर्वी MG रोडवर श्रीनगरच्या परिसरात असलेल्या एका बिल्डरकडे रूम बुक करण्यासाठी गेला. आपल्याला फ्लॅट हवा होता. बोलणी झाली, त्यांनी नाव नोंदवलं, त्यानंतर टोकनही दिलं. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा त्या बिल्डरच्या कार्यालयातून फोन आला आणि त्या मित्राला असं सांगण्यात आलं की अरे आपका सरनेम क्या है. त्यांनी सांगितलं फलाना फलाना. अरे आप तो पंजाबी है, आपको हम लोग नहीं दे सकते. तो बोला नहीं ऐसा नहीं, हम लोग वो मांस मच्छी खाते हैं, उनको हम लोग नहीं देते. बाकी के लोग दारू पीते हैं, हमारे इधर ऐसा नहीं चलेगा क्योंकि गुजराती जैन समाज यहाँ पे ज्यादा है. त्यांनी सांगितलं बाबा मी तर खात नाही मांस मच्छी. नहीं फिर भी हम लोग आपको नहीं दे सकते, हमारे यहाँ पे प्रायोरिटी है सिर्फ गुजराती जैन मारवाड़ी समाज को है. ही झाली घटना नंबर 1. आता घटना नंबर 2. सिद्धार्थ नगर विवेक विद्यालयाच्या शेजारी एक मोठी इमारत उभी राहते. त्या म्हणजे जवळपास ती इमारत उभी राहिली आहे, अनेक लोक राहायला आलेले आहे. एक गुजराती कपल ते घर पाहण्यासाठी त्या इमारतीमध्ये आलं होतं. तळमजल्यावर एक बोर्ड लिहिला असतो, त्याच्यावर अनेक नावं असतात की तिथे फ्लॅट धारक कोण कोण आहे. ते गुजराती कपल तिथे उभं राहिलं, त्यांनी ते संपूर्ण बघितलं. नवऱ्याने बायकोला असं सांगितलं अरे यहाँ पे तो गुजराती और साउथ इंडियन बहुत है. तो बाइको बोली नहीं नहीं देखिए आप यहाँ पे तो गुजराती से ज्यादा साउथ इंडियन और मराठी दिख रहे हैं, तो हम लोग यहाँ पे नहीं लेते हैं. ही झाली घटना नंबर 2. आता घटना नंबर 3. बेस्ट नगरला लागूनच एक वादवाचं मोठं कॉम्प्लेक्स आहे. तिथे गुजराती मारवाडी मोठ्या प्रमाणावर राहतात आणि समोरच्या बाजूला मच्छीमार करणारे काही लोक बसतात जे संध्याकाळी किंवा सकाळी तिथे बाजारात बसून मच्छी विकत असतात. आता काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून प्रयत्न हा चाललेला आहे की ते जे मार्केट आहे जे अनेक वर्षानुवर्ष आहे ते हलवण्याचा प्रयत्न आता पद्धतशीरपणे तिकडे सुरू झालेला आहे. या 3 घटना पाहिल्यानंतर मराठी माणसाच्या लक्षात येईल की आपली नेमकी स्थिती आज गोरेगावमध्ये काय आहे. आपल्याला कोणत्याही समाजाबद्दल आजही सांगतो द्वेष नाही, कारण आपले गुजराती जैन हे आपले मित्र आहेत, आपल्याबरोबर वावरणारे आपल्याबरोबर फिरणारे हीच मंडळी आहेत. मात्र तरी देखील मराठी माणसाचं अस्तित्व आणि मराठी माणसाची ताकद ही गोरेगावात टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत असतो. आज गोरेगावामध्ये परिस्थिती अशी आहे की दिवसेंदिवस रिडेव्हलपमेंट म्हणजेच पुनर्विकासाच्या इमारती अनेक उभ्या राहत आहेत. जेव्हा या इमारती उभ्या राहतात तेव्हा तिथे गुजराती मारवाडी जैन समाज कमी असतो. मात्र जेव्हा या इमारती तयार होतात तेव्हा तिथे याच समाजाची लोक जास्त राहायला येतात आणि मग मराठी टक्का हळूहळू घसरत जातो. मराठी माणसाला अनेक ठिकाणी आज गोरेगावमध्ये जागा दिली जात नाही. का तर ते मांसाहारी आहेत, फिश खातात, मटण खातात, दारू पितात. म्हणून मराठी माणसाला, मी म्हणतो फक्त मराठी माणसाला नाही तर मग तो साऊथ इंडियन असू दे, पंजाबी असू दे, मुस्लिम असू दे, या समाजाला देखील तिकडे जागा दिली जात नाही. आता उदाहरण घ्यायचं तर आपण जवाहरनगरचं घेऊया. जवाहरनगरमध्ये 380 प्लॉट आहेत. अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट झाली, म्हणजे जवळजवळ तिकडे 8 ते 10 हजार, म्हणजे माझ्या मते मी तर कमी सांगतोय, कमीत कमी 20,000 कुटुंब तिथे राहतात. मला फक्त 20,000पैकी 5%, म्हणजे जवळजवळ आपण असं धरून चालूया की 20,000मध्ये 5% म्हणजे 1000 कुटुंब झाली. तेवढी तरी या जवाहरनगरमध्ये मराठी किंवा इतर भाषिक आहेत का हो? तर त्याचं उत्तर आहे नाही. आज जवाहरनगरमध्ये बिल्डर जर बांधकाम करत असेल तर तो प्रायोरिटी देतो गुजराती जैन मारवाडी. इन्व्हेस्टर सगळे त्यांचे, विकत घेणारे त्यांचे. जर एखादी बिल्डिंग त्यांनी बांधली आणि तिथे गुजराती राहत असतील तर ते आपल्या मित्र परिवाराला बाहेर जे राहतात त्यांना सांगतात
की इकडे घ्या, इकडे चांगलं आहे. अनेक बिल्डर हे जेव्हा बिल्डिंग बांधतात तेव्हा देरासर बाजूला आहे का, जैन मंदिर बाजूला आहे का, हे सगळं पाहून देतात. त्याची सुरुवात जी झाली ती रॉयल सम्राटने केली. त्यांनी तिथे आतमध्ये देरासर बांधलं आणि जागा या फक्त गुजराती जैन मारवाडी लोकांनी दिल्या, खास करून जैन समाजाला. आज तुम्ही अनेक ठिकाणी गोरेगावात बघाल. गोरेगाव पश्चिमेकडे जा, श्रीनगर कॉलनी मराठी माणसाला विचारत नाहीत. साईबाबा एन्क्लेव 1, 2, 3, 4 मराठी माणसाला जागा दिली जात नाही, भाड्यावरही आणि विकतही. त्यानंतर तुम्ही जा, तुलसी टॉवर आहे, राजयोग आहे, तिथे जा. तिथेही मराठी माणूस असो किंवा इतर धर्मीय असो त्यांना मिळत नाही. फक्त गुजराती मारवाडी जैन समाजाला प्रायोरिटी दिली जाते. येथील सेक्रेटरी, येथील चेअरमॅन किंवा येथील माणसं जे विकणारे असतात ते आधीच दलालाला सांगतात की आणलंस तर आमच्या समाजाचा आण, मराठी किंवा इतर भाषिकांना आणू नको. जो दारू पितो, जो मांसाहारी खातो त्यांना आपण इथे जागा देणार नाही. आज गोरेगावात अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालू आहे. तिथे ही स्थिती आहे. बिल्डर बिल्डिंग बांधतो, मराठी माणूस असू दे किंवा इतर भाषिक असू दे, त्याला इथे जागा दिली जात नाही. कारण एकच असतं की तुम्ही मांसाहारी आहात, तुम्ही दारू पिता. आता मला एक गोष्ट या समाजाला विचारायची. मांसाहारी असणं, दारू पिणं हे प्रत्येकाचे आपापले शौक आहे. त्यांची जी तशी जीवनचर्या आहे म्हणा किंवा त्यांना ती तशी लागलेली सवय आहे. तुम्ही काही करत नाही का? आज तुम्ही MG रोडवर असलेल्या ठाकूर ऑमलेटवर जा. तिथे सर्वात जास्ती कोण असतं रात्री? तर ते असतात गुजराती मारवाडी जैन. अच्छा, सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे तिथे जैन आमलेट मिळतं. मला आजपर्यंत कळलं नाही की हे जैन आमलेट काय असतं. म्हणजे फक्त कांदा आणि लसूण नाही म्हणून ते जैन आमलेट. खाणाऱ्यांची संख्या बघा ती आहे. गोरेगावातल्या अनेक मोठ्या बारमध्ये जा तुम्ही. गोरेगाव जेवढेही बार रेस्टॉरंट आहे तिथे सर्वाधिक गर्दी या समाजाच्या लोकांची आहे. माझा या समाजाला विरोध नाही. प्रत्येकाचे आपापले शौक असतात. तुमच्या खिशात पैसा आहे, तुम्ही खर्च करू शकता. त्यामुळे मराठी माणसाला मांसाहारी आहे म्हणून जागा न देणं, त्याला जागा न विकणं, त्याला भाड्यावर जागा न देणं, या जर गोष्टी एखादा विकासक करत असेल किंवा एखादा या समाजाचा काही माणूस करत असेल, दलाल करत असतील, तर त्याचा तेवढाच निषेध केला पाहिजे. आता येतो मी नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे. आपण या समाजाला दोषही देता कामा नये. कारण परिस्थिती बदललेली आहे. पैसा जिसके पास है दुनिया उसकी दास है. पैसा ही भगवान है, बाकी सब बकवास है. आज ही स्थिती गोरेगावात आहे. आज गोरेगावात रिडेव्हलपमेंटमुळे जागेचे दर गगनाला जाऊन भिडलेले आहेत. 1 BHK घ्यायला जा 1.25 करोड, 2 BHK घ्यायला जा 2 करोड, 2.5 करोड, 3 करोड, 3 BHK घ्यायला जा 3.5 करोड, 4.5 करोड, 5 करोड. आता मला एक सांगा, मराठी माणूस हा मध्यमवर्गीय आहे. 2% मराठी माणसं किंवा 5% जास्तीत जास्त गोरेगावात असतील ज्यांचे स्वतःचे उद्योग आहेत, जे वेल सेटल आहेत. मी म्हणतो 10% आहेत. पण उरलेल्या 90%चं काय? एक तर त्यांना नवीन घर घेताना 1.25 करोड, 2 करोड, 2.5 करोड परवडले पाहिजे. बँकेतून लोन मिळालं पाहिजे. त्यांची बँकेतून घेतलेलं लोन फेडण्याची ताकद असली पाहिजे. त्यांच्या खिशामध्ये खेळता पैसा पाहिजे. आज दुर्दैवाने मराठी माणसाकडे हे नाही आहे आणि त्याचाच फटका आज गोरेगावात बसलाय. कारण जेव्हा मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, मग त्या रिडेव्हलपमेंटच्या असू दे किंवा एखाद्या दुसऱ्या असू दे, बिल्डर पैसे वाढवतो आणि जागा घेणं मराठी माणसाला परवडत नाही. बरं, जिथे परवडते तिथे मांसाहारी आणि दारू या 2 गोष्टी आड येतात. मराठी किंवा अमराठी भाषिक म्हणून तिथे आड येतं. गुजराती मारवाडी जैन ज्या ज्या इमारतीत जातात किंवा राहतात तिथे ते दुसऱ्या भाषिकांना यायला देत नाही. ही वस्तुस्थिती आज गोरेगावात आहे. 10 वर्ष 15 वर्षापूर्वी ही परिस्थिती बोरिवलीत होती. हळूहळू ती कांदिवलीत झाली. हळूहळू ती कांदिवली पूर्वेकडे झाली. हळूहळू ती जूला झाली, मुलुंडला झाली, घाटकोपरला झाली. आज ती स्थिती गोरेगावात आहे. गोरेगावात मराठी माणूस असो किंवा इतर भाषिक आहेत, त्यांना घर मिळताना प्रचंड त्रास होतोय. घटना एवढ्याच असतात, मारामारीच्या येतात किंवा एखाद्यावर मोठा अन्याय होतो तेव्हा ते पण टीव्हीवर येतं, मीडियावर येतं आणि लोकांना कळतं की मराठी माणसाला घर नाकारलं गेलं, मराठी माणसावर अन्याय झाला. मात्र गोरेगाव सारख्या विभागात अशा घटना घडत नाही. पण वस्तुस्थिती ही आहे की मराठी माणसाला इतर भाषिक जे आहेत त्यांना गुजराती भाषिक असलेल्या इमारतींमध्ये, सोसायट्यांमध्ये प्रवेश दिला जात नाही. का तर फक्त ते मांसाहारी आहेत आणि दारू पितात म्हणून. मी अमित जोशी पुन्हा एकदा तुम्हाला भेटेन रविवारी एखादा महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.